आणि धर्मराव बाबा अत्रामांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडल्यानंतर आता स्थानिक पालकमंत्रीच द्या अशी मागणी गोंदियामधल्या नागरिकांकडून केली जाते। 2019 साली झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत 4.5 वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला 5 पालकमंत्री मिळाले। हे 5ही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातले होते। या पालकमंत्र्यांनी केवळ झेंडा वंदनासाठीच गोंदियात हजेरी लावल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता तरी काम करणारा पालकमंत्री द्या अशी मागणी गोंदियावासियांकडून होती आहे। तर अदिती तटकरेंच्या नावाची गोंदियाच्या पालकमंत्री पदासाठी चर्चा आहे, पण स्थानिक पालकमंत्री मिळावा या मागणीचा आग्रह स्थानिकांनी लावून धरला आहे। आपल्या गोंदिया जिल्ह्याला जिल्ह्याचे पालकमंत्री लाभलेले नाही। सर्व इतर बाहेरचे पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याला लाभतात आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या जिल्ह्याचा विकास होत नाही। फक्त झेंडा वंदनापुरतीच पालकमंत्री आपल्याला उपलब्ध होतात आणि पालकमंत्री म्हणला तर कसं जिल्ह्याच्या पूर्ण माहिती त्यांना असणं गरजेचं असते। बाहेरचे पालकमंत्री असल्यानंतर फक्त ते वेळेपुरतीच आपल्याला लाभतात आणि आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही। तरी आपल्या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्याचेच पालकमंत्री असायला हवं। मी आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये अनेकदा सरकार बनत आहे, पण आपल्या जिल्ह्यामध्ये कोणीही पालकमंत्री न राहता बाहेरील पालकमंत्री ह्या ठिकाणी शासन थोपवित असतो। तरी ह्या ठिकाणी आपल्या गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री असावा अशी मी त्यांना विनंती करतो। राजीनामा मी दिलंच नाही, राजीनामा द्यायचं काय आवश्यकता नाही, ते अधिकार दादांचा आहे ना, ते आमचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।